नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मंगळवार, अंगारकी संकष्टी चतुर्थी. 11 तांदळाचा उपाय. तुमच्या आयुष्यात कितीही मोठी अडचण असो, कर्ज, आजार, नोकरी, नातेसंबंध, काहीही, फक्त 11 तांदळाचा एक छोटासा उपाय तुमचं नशीब बदलू शकतो. पण हा उपाय चुकीच्या पद्धतीने केला तर काहीही फायदा होणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक गुप्त नियम जो 90% लोकांना माहीत नसतो आणि त्याची कारणे पण माहीत नसतात. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अंगारकी संकष्टीचे महत्त्व. अंगारकी संकष्टीचे महत्त्व काय आहे? मंगळवारी येणारी संकष्टी म्हणजे अंगारकी संकष्टी ही खूप शक्तिशाली मानली जाते. या दिवशी भगवान गणपती स्वतः भक्तांच्या अडचणी दूर करतात. हा दिवस का खास मानला जातो? मंगळ ग्रहाचा प्रभाव, गणपतीची विशेष कृपा, संकट दूर करण्याची शक्ती 100 पटीने पट वाढते. म्हणूनच हा उपाय आज केला तर त्याचा परिणाम खूप जलद दिसतो. आता मुख्य उपाय समजून घेऊया. तुम्हाला लागणार आहेत 11 तांदळाचे दाणे. तुटलेले नसावेत ते दाणे, अखंडित असावेत. एक स्वच्छ ताट, गणपतीची मूर्ती किंवा फोटो. हे सगळं तुम्ही एकत्र करून गोळा करा. आणि पूजा करायची, उपाय करायची कोणती पद्धत आहे? सकाळी लवकर उठून आंघोळ करा, गणपतीसमोर बसा, 11 तांदूळ हातात घ्या, मनात तुमची इच्छा बोला. मग ओम गणगणपतये नमः हा मंत्र 21 वेळा बोला. इथेच लोक चूक करतात. ती चूक कोणती? आणि ही चूक करायची नाही, कारण ही चूक केली तर तुम्ही केलेला उपाय तुम्हाला काहीच फळ देणार नाही. नियम 1. तांदूळ तुटलेले नसावेत, ते अखंड असावेत. म्हणजे तुम्ही जे तांदूळ खातात ते तांदूळ घ्या. मन तुमचे शांत असावे, मनात कोणतीही शंका असू नये. कोणालाही काहीही सांगू नका. हा गुप्त उपाय आहे. कोणापासून ही उपायाची चर्चा करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा उपाय विश्वासाने करा, नाहीतर याचा काहीच फायदा होत नाही. एक उदाहरण सांगते. एका व्यक्तीवर खूप कर्ज होतं, नोकरी होती, घरात भांडणं होतं. त्यांनी हा 11 तांदळाचा उपाय केला. फक्त 21 दिवसात नोकरी मिळाली, कर्ज कमी झालं आणि घरात शांतता आली. हा योगायोग नाही, हा विश्वासाचा परिणाम आहे. तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील, मनोकामना पूर्ण होईल, घरात सुख शांती येईल. पण मध्येच हा उपाय करताना सोडू नका, कारण श्रद्धा ही खूप महत्त्वाची असते. विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. भगवान गणपती कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाही. आणि भगवान श्री गणेश हे प्रथम पूज्य आहेत. म्हणून यांची पूजा कधीही तुम्ही अविश्वासाने करू नका. कारण कोणत्याही देवाची पूजा करायच्या अगोदर आपण गणपती बाप्पांची पूजा करतो, कारण त्यांना प्रथम पूजनाचा स्थान मिळालेला आहे. तरच ती पूजा सफल होते. आता सांगते तो गुप्त नियम कोणता आहे. हा उपाय संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर पुन्हा करा. जेव्हा चंद्र आपण निघतो चतुर्थीला, तेव्हा चंद्रदर्शनानंतर हा उपाय करा. आणि तांदूळ दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात सोडा. हा नियम पाळला नाही तर परिणाम कमी होतो. पण इथे एक गोष्ट खूप लोकांना माहीत असते. हा उपाय फक्त करण्यासाठी नाही, तर योग्य भावनेने करण्यासाठी आहे. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? जेव्हा आपण मनापासून देवाकडे काही मागतो, तेव्हा मन शांत होतं आणि जणू काही आतून पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते. हीच ऊर्जा तुमचं आयुष्य बदलते. 11 तांदळाचा हा उपाय म्हणजे फक्त एक रुटीन नाही, तयार होते. हीच ऊर्जा तुमचं आयुष्य बदलते. 11 तांदळाचा हा उपाय म्हणजे फक्त एक कृती नाही, तो एक संकेत आहे. विश्वाला दिलेला एक संदेश आहे की तुम्ही तयार आहात.
तुमच्या आयुष्यात बदल स्वीकारायला हवा, पण एक अट आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही हा उपाय फक्त करत नसाल किंवा करत असाल तर चला बघू काय होतं म्हणून करत असाल तर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. पण जर तुम्ही हा उपाय पूर्ण विश्वासाने, मनापासून, श्रद्धेने आणि शांतपणे केला तर तुम्हाला स्वतः जाणवेल काहीतरी बदलायला लागलं आहे. हळूहळू गोष्टी तुमच्या बाजूने होऊ लागतील. अनेक लोकांनी मला सांगितलं आहे की त्यांनी हा उपाय केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल दिसायला लागले आहेत. काहींना नोकरी मिळाली, काहींचे अडकलेले पैसे परत आले, काहींच्या घरात शांतता आली. हे सगळं योगायोग नाही, कारण जेव्हा तुम्ही श्रद्धा ठेवता तेव्हा विश्व तुमच्यासाठी काम करायला लागतं. आता एक छोटीशी कल्पना करा. तुम्ही तुमच्या गणपती बाप्पांसमोर काही प्रश्न ठेवा आणि आपल्या हातात 11 तांदूळ घ्या. डोळे बंद करा आणि मनात स्पष्ट इच्छा बोला. त्या क्षणी तुमचं पूर्ण लक्ष त्या इच्छेवर असलं पाहिजे आणि हीच फोकस एनर्जी तुमच्या इच्छेला शक्ती देते. म्हणून हा उपाय करताना घाई करू नका. फक्त शांत बसा. प्रत्येक मंत्र मनापासून म्हणा आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मनात शंका येऊ देऊ नका, कारण शंका ही सर्वात मोठी अडथळा असते. जर तुम्ही विश्वास ठेवलात तर अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात. देवावर कधीही अविश्वास दाखवायचा नाही, कारण देव जे आपल्यासाठी योग्य आहे तेच आपल्याला देतात. हा उपाय अनेक वर्षापासून लोक करत आले आहेत. आता इथे एक अजून महत्त्वाची गोष्ट सांगते, जी लोक सहसा दुर्लक्ष करतात. उपाय केल्यानंतर तुमच्या वागण्यातही बदल हवा. उपाय करताना तुम्ही खोटे बोलू नका, कोणाचं वाईट करू नका, मनातील अहंकार सोडून द्या. शक्य असेल तर दान करा. उपाय कोणता आहे आणि तो कसा करायचा, चला तर पाहूया. मंगळवारच्या संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर तुमच्या हातात 11 तांदूळ घ्या. त्यामध्ये हळदी कुंकू टाका, एक फूल टाका आणि एक तांदूळ चंद्रदेवाला अर्पण करा. त्यासोबत एक मंत्र म्हणा, ओम गणगणपतये नमः. 11 तांदळासोबत एक 21 वेळा ओम गणगणपतये हा मंत्र म्हणा, म्हणजे तुमचा उपाय पूर्ण होईल आणि देवाकडे तुमची इच्छा मागा. हा उपाय एकदाच करून थांबू नका, किमान काही दिवस सातत्याने करा. तुम्हाला स्वतः फरक जाणवेल. आणि आता तो छोटासा पण खूप महत्त्वाचा नियम आहे. उपाय केल्यानंतर त्या 11 तांदळाला आदराने ठेवा आणि दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात विसर्जन करा. हे केल्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया पूर्ण होते. पण हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे ते पूर्णपणे समजले नसेल तर काय करायचं, 11 तांदूळ घ्यायचे आणि काय करायचं, चंद्रोदय झालं की त्यामध्ये हळदी कुंकू आणि फूल टाकायचे आणि प्रत्येक तांदूळ चंद्राला ओम गणगणपतये नमः म्हणून अर्पण करायचा. आणि अर्पण केल्यानंतर ते सगळे तांदूळ आहेत ना, ते गोळा करायचे आणि दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात टाकायचे. हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा आणि सलग 21 वेळा करा. तेव्हा तुमच्या मनातील सगळ्या शंका जातील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः किंवा ओम गणगणपतये नमः अशी कमेंट करा. जर तुमची गणपती बाप्पावर श्रद्धा असेल तर हा उपाय नक्की करा. या उपायाने तुमच्या मनातील सर्व शंका जातील आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. म्हणूनच हा उपाय विश्वासाने, आदराने आणि चांगल्या मनाने करा. अहंकार बाळगू नका. श्री गणेशाय नमः सुरुवातीला म्हणून हा उपाय करा.
ओम गणगणपतये नमः. धन्यवाद.